वेलकम गायस. तर कॉर्पोरेट नूब सँडीमध्ये तुमचं स्वागत आहे. वेलकम गायस. तर कॉर्पोरेट नूब सँडीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर शनिवार रविवार म्हटलं की एक कॉर्पोरेट एम्प्लॉईसाठी एक सुनेरी क्षण आणि दिवस असतात. तर आजची यात्रा आहे त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकेश्वर टू पंचवटी. तर मी फर्स्ट कॉर्पोरेट एम्प्लॉय आणि शी इज सेकंड. तर आता आम्ही जात आहे नाशिकच्या रोडवरती आहे, भिवंडी रोडवरती आहे. तर थोड्या वेळातच समृद्धी महामार्गावरती पोहोचू. तर ऑलमोस्ट पंचवटीचा तर इतिहास माहितीच आहे लोकांना. त्याच्या थ्रू तर रामायण घडलं होतं आणि हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे की पंचवटीमध्ये काय आहे. तर बघू पंचवटीचा इतिहास आणि हिस्टॉरिकल आपण ऑब्झर्व जेवढं कमीत कमी वेळामध्ये आपल्याला बघता येईल तिकडचे प्लेस तर बघू. बाय. नाशिकमध्ये गोदावरीच्या काठावर वसलेले पंचवटी इथे पाऊल टाकलं की असं वाटतं जणू काळ थांबला आहे. कॉर्पोरेट नॉन तर स्वागत आहे तुमचं या नवीन चॅनलवरती. नवीन नाही म्हणजे आहे काही कॉर्पोरेटवाल्यांसाठी काय असणार दुसरं शनिवार रविवारच. तर माझ्या मागे तुम्ही बघत आहात मस्त जागा आहे आणि तुम्हाला जस्ट दाखवतो मी. हे बघा दृश्य. कधी कधी म्हणजे असं वाटतं ना की शनिवार रविवार गावीच राहावं, पण ऊन पान हे सगळं फरक पडतो गोष्टींचा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या ठिकाणी आहे ना मी खूप वेळा आलो पण मला कधी असं हे झालं नाही. तर एक मनामध्ये कुठे ना कुठे इच्छा होती की जिथे मी रूम घेईन ना तिथून मला स्वामींचं दर्शन. तर सडनली हा दिवस मला भेटला. जास्त कोणच नाही आहे, एकटा आहे, रूम भेटला आणि समोरच स्वामींचं दर्शन. येऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरंच स्वामींनी माझं ऐकलं. मला जे पाहिजे होतं विंडोजच्या रूमच्या बाहेर स्वामींचं दर्शन ते आज घडलं. तर आता भेटूया पंचवटीमध्ये तुम्हाला नाशिकची स्टोरी आणि सगळं एक्सप्लेनेशन मिळेल. तर फायनली म्हणजे इथे आलो आहे पंचवटीमध्ये आणि पाऊस सुरू झाला आहे. गोदावरी नदीच्या समोरच आहे. तर पाऊस आल्या कारणाने थांबलो आहे. आता जाईल, पाऊस कमी झाला आहे. तर पहिलं जे शिव टेम्पल आहे तिकडे जाईल. तर पहिलं कोणतं मंदिर आहे? कपालेश्वर ना? स्वामीनारायण. हा कुंभ ना 12 वर्षाचा आता जे होणार आहे महाराष्ट्रात 2027मध्ये. ते इकडे पहिलं हे त्यांचं काहीतरी निवारण काहीतरी होतं, त्यानंतर स्टार्ट करतात कुंभ. तर असं हे लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे, खूप सुंदर आहे. आणि गौशाला पण इकडेच आहे बट थोडा मागे आहे. असं म्हणतात की राम, सीता आणि लक्ष्मण वनवासादरम्यान इथेच काही काळ राहिले. घनदाट वन, शांत नदी आणि मंदिराची रांग, या सगळ्यांमध्ये त्या काळचा सुगंध अजूनही जिवंत आहे. मतलब यहाँ पे ना पूरा एक यहाँ पे कपिला गोदावरी संगम. सांगतो तुम्हाला माहिती. इकडे थांबा दोन. हां, बघा ही गोदावरी दोन नदीचा संगम इथे. गोदावरी होते त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पाणी आणि कपिला नदी, या दोन नदीच्या संगममध्ये सूपनकेचं नाक कापलेली जागा आहे.
हे तिथे ब्रह्मोत्सवाचे 3 कुंड आहे. सीतामाताने आधी परीक्षा केलेली. ते मायारूपी घेऊन गेले, ते पंचवटीतून घेऊन गेलेले. तिथं दर्शन घेऊन इकडे रामाने पर्णकुटी बनवली ती वनवासाच्या वेळेस. डेफिनेटली पावसात तर नसन कापलं, जर ओरिजिनल नाक इथं असेल तर, हा ना. पावसात तर नसन कापलं. राम तपोवन है। यहाँ राम भगवान वनवास किए, ये भगवान श्री राम जी की वनवास की जगह। सामने भगवान राम और माता सीता जी का दर्शन। उसी जगह में ब्रह्मा जी का, शंकर जी का और विष्णु जी का, तीनों ही देवता के चरण के तीनों कुंड बने हैं। रामायण में जगत देवता को साक्षी रखकर माता सीता जी ने यहाँ अग्नि में प्रवेश किया। सीता माता का राम भगवान ने अग्नि में प्रवेश करवाया। अग्नि के बाद सीता जी का प्रचार स्वरूप बाहर निकाला, वो रखा था पंचवटी में। रावण लंका चुरा ले गया, वो माया रूप, प्रचार रूप। असल माता सीता अग्नि के पास। अग्नि तीर्थ, उसके बाजू में मुक्ति तीर्थ, और आखिरी में है माता सीता स्नान करने की जगह सीता तीर्थ, सौभाग्य कुंड कहते हैं। यहाँ पर कपिल महामुनि, कामधेनु गौ माता, कपिला कुंड है। लक्ष्मण भगवान ने जो शूर्पणखा की नाक काटी है, ये मुख्य जगह है। बारिश में पानी आने से यहाँ का मंदिर बारिश में बंद रहेगा, यात्रियों को दर्शन होगा नहीं, इसलिए ऊपर मंदिर बनाया है। यहाँ नाग छेदन किया, इसलिए गांव को कहते हैं नासिक। कपिल महामुनि तपस्या करके नदी लाए है, कपिला नदी है। गोदावरी नदी और कपिला नदी का यहाँ संगम है। यही संगम में 12 साल में जो कुंभ लगता है, ये कुंभ की जगह है। ये कार्तिक महीना चालू है, आज का पर्व है यात्रा करने का। आज हरिहर बेट का दिन है। संगम क्षेत्र में यात्रा और स्नान करने का महत्व है। आए हैं सब लोग हाथ जोड़ो, तीर्थ की प्रार्थना करो गोदावरी की। सब लोग बोलना नमो गंगे, नमो गंगे, महागंगे, महागंगे, महादेवस्य, वल्लभे, वल्लभे, महाजत्वा, महाजत्वा, महादेवी, गोदावरी, गोदावरी, नमस्तुते। नमस्तुते। सब लोग जल दिलो, तीर्थ दिलो। ये जल को सभी लोग पहले हाथ में रहने दी। तुम्ही माझ्या मागे बघितलं ते ॲक्च्युली तिथे लक्ष्मणाने नाक कापलं होतं आणि जी ॲक्च्युअल सीता होती ती 1 वर्ष 14 दिवस का काहीतरी म्हणाले गुरुजी, त्या एका कुंडामध्ये ठेवले होते आणि रावणाने छाया सीताला पळवलं होतं. आणि लक्ष्मणाने ॲक्च्युली जिथे हे केलं होतं म्हणजे घर कुटिया होती, तर तिथे एक लक्ष्मण रेखा आहे जी सर्कलमध्ये आहे. आता आपण कुठे चाललोय? ये राजा रावण है, जोगी बन के भिक्षा में आए। इस रोड के पीछे नदी है, लक्ष्मण रेखा है। त्रेता युग में अग्नि रेखा थी, अब जल रेखा है। उस रेखा को लांग के यहाँ रावण को भिक्षा देने आई। तब रावण सीता जी को बुधवार के दिन काळाराम मंदिराजवळचा परिसर, सीता गुफा आणि पवित्र घाट, प्रत्येक जागा एखादी गोष्ट सांगते. श्रद्धेची, त्यागाची आणि संस्कृती. अरे आहे रे. आता ॲक्च्युली कपालेश्वर मंदिराकडे जातो आहे. हे असं मानलं जातं की पहिलं असं एक महादेवाचं मंदिर आहे ज्याच्यात नंदी नाही आहे. तर हे असं एक मंदिर आहे.
पंचवटी पूर्णच आहे ग. ते घर तसंच ते छान दिसलं बघ ना. ना एक हास्यपद दाखवतो. माझ्या समोर एक मंदिर आहे आणि समोरच पांडे मिठाईवाला आहे. आता ह्याच्यातले मंदिर कोणतं आहे की पांडे मंदिरातच मंदिर आहे की त्या पांडेनी पूर्ण मंदिराला कब्जा करून घर बांधलेलं आहे. हे बघा, नाशिकची पंचवटी, इथेच राम, सीता आणि लक्ष्मण वनवासात काही काळ थांबले. गोदावरी नदीच्या काठावरची ही पवित्र भूमी, रामकुंड, तपोवन, सीता गुफा, सगळीकडे इतिहास, श्रद्धा आणि कथा जिवंत दिसतात. आजही लोक इथे येतात प्रार्थना करण्यासाठी, शांतता शोधण्यासाठी आणि त्या आठवणी अनुभवण्यासाठी ज्या हजारो वर्षापूर्वी घडल्या.